मित्रांनो नमस्कार. मी आज आलोय कोकणातील आंजर्ले या ठिकाणी. तसं म्हटलं तर आंजर्ले म्हणजे माझं सर्वाधिक वास्तव केलेलं ठिकाण. म्हणजे माझा पहिला प्रोजेक्टच मी आंजर्ले पासून सुरू केला 2013 साली. म्हणजे आपला स्वतःचा देखील इथे प्रोजेक्ट आहे, माझी स्वतःची जागा इकडे आहे. तर इथे मी तुम्हाला घेऊन आलो याचं कारण म्हणजे फक्त व्ह्यू दाखवतो. हे बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे ना. तर हा समोरचा आहे आपला आंजर्लेचा बीच आणि ह्या बीचच्या समोर तुमच्यासाठी मी 8 एकरचा प्रोजेक्ट घेऊन आलोय. भन्नाट व्ह्यू आहे. म्हणजे प्रत्येक प्लॉटला हा समोरचा व्ह्यू दिसणार आहे. बरं, बीच इथला आंजर्ल्याचा फेमस आहे, व्हाईट सँडचा बीच आहे. बरं, अजून एक महत्वाचं म्हणजे आंजर्ल्यामध्ये सध्या रिसॉर्ट पण खूप झालेले आहेत. कासव महोत्सव देखील इथं भरवला जातो. आणि ह्या बाजूला हे जे आहेत ना, हा आपला आहे प्रोजेक्ट. हे बघा इकडे प्लॉट साईज आहे 1700 स्क्वेअर फूट पासून आपली प्लॉट साईज सुरू होते. आणि गेटेड कम्युनिटी असणार आहे. तुम्हाला प्रोजेक्टमध्ये सर्व अम्युनिटीज मिळणार आहे. समोरच्या बाजूला बघा लाईट हाऊस दिसतंय का तुम्हाला? हे आंजर्ल्याचं लाईट हाऊस आहे. त्यानंतर थोडंसं मागे बघितलं तर तुम्हाला एक किल्ला दिसतोय का? तो आहे सुवर्णदुर्ग. म्हणजे आपलं हरणे फिश मार्केट जे आहे तिथला सुवर्णदुर्ग किल्ला आहे. आणि हा समोरचा सगळा व्ह्यू बीच चालत 5 मिनिटावरती आहे. 1700 स्क्वेअर फूट पासून आपण इथे तुम्हाला प्लॉट देतोय. गेटेड कम्युनिटीमध्ये आहे. रस्ता, लाईट, पाणी सर्व सुविधा ह्याच्यामध्ये आहेत. कंपाऊंड करून देणारे. आणि प्रत्येक प्लॉटला मित्रांनो हा व्ह्यू आहे. म्हणजे कोकणात जर प्रॉपर्टी घ्यायची ना तर असा व्ह्यू पाहिजे. म्हणजे त्या दुर्बिणीतनं समुद्र दिसला नाही पाहिजे, असा समोर दिसला पाहिजे तर मजा आहे का नाही. असा आणि अथांग असा व्ह्यू आहे. प्रत्येक प्लॉट मधून तुम्हाला असा अथांग व्ह्यू दिसतो. बरं, सध्या आंजर्ल्यामध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट चालू आहेत. अनेक मोठे मोठे इथं प्रोजेक्ट चाललेले आहेत. आता तुम्ही बाजूला बघताय, बाजूला देखील बघा बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि रेट म्हणजे काहीच्या काही रेट सध्या इथं अंजरल्यामुळे झालेले. पण आपण तिकीट साईज मुद्दामून छोटी ठेवलेली आहे. म्हणजे 1700 स्क्वेअर फूट पासून प्लॉट ठेवलेले आहेत. आणि रेट रिझनेबल ठेवलेले आहेत. भविष्यामध्ये आता कोकणामध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट होत आहेत. म्हणजे आता कोस्टल हायवे देखील होतोय सध्या. त्याच्यामुळे साहजिकच आहे, जर काय कोणाला एखादं छोटं युनिट घ्यायचं असेल, आजकाल काय आलंय, छोटी तिकीट साईज घेऊन एक छोटंसं घर तुम्ही त्याच्यावरती बांधलं आणि असा व्ह्यू असलेला एअर असेल, Booking.com असेल. पर्यटन सध्या वाढतंय कोकणामध्ये, त्यामुळे साहजिकच पर्यटक भरपूर येतात. तुम्हाला यातनं एक सेकंड इन्कम देखील चालू होऊ शकतं. एक छोटंसं घर बांधलं तर तुम्हाला गेटेड कम्युनिटीमध्ये अम्युनिटीज पण आपण देतोय. म्हणजे स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, इंटरनल रोड्स आहे, सिक्युरिटी आहे. त्यानंतर प्रत्येक प्लॉटला आपण कंपाऊंड करून देणार आहे. तर ह्याचा भविष्यामध्ये तुम्ही आयदर एक सेकंड इन्कम, हॉलिडे होम, सेकंड होम म्हणून देखील वापर करू शकता. आणि असा व्ह्यू असला की तुम्हाला काय इथं बिझनेस देखील करू शकता. एखादं छोटंसं रिसॉर्ट देखील तुम्ही इथं टाकू शकता. आंजर्ले म्हणजे दापोलीपासून साधारणतः एक 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे मुंबईवरनं 4-4.5 तासात तुम्ही इथे येऊ शकता, किंवा पुण्यातनं देखील 4-4.5 तासामध्ये इथे येऊ शकता. आंजर्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आंजर्ल्याला कड्यावरचा गणपती हा प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे. बरेचसे भाविक या परिसरामध्ये येत असतात. त्यानंतर दुर्गादेवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. आणि इथूनच लागून पुढे केळशी आहे. केळशी साधारणतः एक 5-1 किलोमीटरवरती ह्याच्या पुढे केळशी बीच आहे. हर्णे बंद साधारणतः एक 9-10 किलोमीटरवरती आहे. तिथं सर्वात मोठा माशांचा लिलाव होतो. ते बरोबर समोर म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय ना, त्याच्या समोरच हर्णे बंदर आहे. तर अशा बऱ्याचशा जमेच्या गोष्टी आहेत या प्रोजेक्टच्या. पण सर्वात प्लस पॉइंट या प्रोजेक्टचा एकच आहे, तो म्हणजे हा समोरचा दिसणारा व्ह्यू. और क्या मागताय? प्लॉट कमी राहिलेले आहेत. आम्ही आता जस्ट मार्केटिंग सुरू केलेत, पण बरेचसे प्लॉट विकले गेलेले आहेत. तुम्हाला जर का असा सी व्ह्यू प्लॉट घ्यायचा असेल, नंदिनी एंटरप्राइजेस म्हणून आहे, विनय शिगवण ज्या प्रोजेक्टचं मार्केटिंग करतायत, त्यांचा नंबर मी दिलेला आहे. तुम्ही त्यांना फोन करा, व्हिजिट करा आणि तुमचा प्लॉट बुक करा. येताना चेकबुक घेऊन या, विसरू नका. मित्रांनो, हा आहे आपला डांबरी रोड. ह्याला लागून आपला हा प्रोजेक्ट सुरू आला. इथून थोडा प्रोजेक्टवरती एक राऊंड मारून तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला देखील आयडिया येईल की प्लॉट कुठला जरी घेतला तरी व्ह्यू तुम्हाला हा समोरचा असाच दिसणार आहे. तर हा आपला इथून प्रोजेक्ट सुरू झाला. चला एक फेरफटका मारून घेऊ आपल्या प्रोजेक्टवरती. प्रोजेक्ट आहे 8 एकरचा.
इंटरनल रोड्स करून देणारे डांबरी, त्यानंतर सर्व बाकीच्या अम्युनिटीज आपण देणार आहोत. क्लब हाऊस, मेन म्हणजे पूर्ण मातीची जमीन आहे, लाल मातीची आहे बघा, दिसते ना, पूर्ण लाल मातीची जमीन आहे. प्लांटेशन वगैरे छान तुम्ही करू शकता. शेजारी प्रोजेक्ट पण छान चालू आहे. आणि ह्या बाजूला हा आपला इकडे मागच्या बाजूला दिसतोय ना, तर हा सगळा आपला आहे प्रोजेक्ट. तर बघा, हा आहे आपला पूर्ण प्लॉट. समोर दिसतोय समुद्र, समोर गाडी लागलेली दिसते का, डांबरी रोड, तिथून आपला हा प्रोजेक्ट सुरू झाला. आणि हे पूर्ण झाडी बघा समोर, केवढी दाट झाडी आहे. आणि हा समोरचा अथांग असा सागर. तर तुमचा प्लॉट लवकर बुक करा, कारण सीव्ह्यू इतका चांगला, सीव्ह्यू असलेले प्लॉट ना एकदम मिळत नाही. आता बरेचसे लोकांचे मला फोन येतात की सर आम्हाला समुद्राच्या जवळ प्लॉट हवा आहे म्हणून. पण बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं की बाबा समुद्राच्या जवळ प्लॉट जरी असला तरी तो एने करता येत नाही, बांधकाम तुम्हाला ऑफिशियली तिथं करता येत नाही. कारण CRZ कायद्यानुसार 500 मीटरपर्यंत तुम्हाला बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बऱ्याचशा लोकांची गफलत होती की नाही, आम्हाला प्लॉट पाहिजे पण समुद्र दिसला पाहिजे, किंवा एक पाय काढला की समुद्रात तुम्हाला उडी मारता आली पाहिजे. तर असं लोकांच्या अपेक्षा असतात बऱ्याचशा, पण ते काही खरं नसतं. कारण ते ऑफिशियली तुम्ही तिथे कन्स्ट्रक्शन काही करू शकत नाही. हा आपला सँक्शन लेआउट आहे, NA प्लॉट्स आहे, आणि हा व्ह्यू आहे. त्यामुळे तुम्ही इथं ऑफिशियली घर बांधू शकता, रिसॉर्ट बांधू शकता, फार्म हाऊस करू शकता, सेकंड होम करू शकता, हॉलिडे होम करू शकता. बँक लोन देखील तुम्हाला मिळू शकतं जर काय घर बांधायचं असेल तर. प्लॉट घेण्यासाठी मात्र तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागेल. घर तुम्हाला जर काय बांधायचं तुम्हाला बँक लोन फॅसिलिटी मिळू शकते. तर असा हा प्रोजेक्ट आहे. आणि शेजारचा डेव्हलपमेंट मुद्दा मी तुम्हाला दाखवते, कारण बऱ्याचशा चांगल्या चांगल्या डेव्हलपमेंट इथे आजूबाजूला होत आहेत. अनेक मोठे प्रोजेक्ट देखील ह्या परिसरामध्ये येत आहेत. साहजिकच छोटीशी इन्व्हेस्टमेंट असणार आहे, भविष्यामध्ये मध्ये मात्र तुम्हाला ही फायदेशीर ठरणार आहे. आणि समुद्राचा व्ह्यू समोर दिसतोय असं घर एक तरी माणसाने आयुष्यात करून ठेवावं ना. शनिवार रविवार मस्त आलं किंवा उन्हाळ्याची सुट्टी घालवायची, छानपैकी इथे येऊन राहू शकता. किंवा तुम्हाला जर काय वाटलं चला बा यातनं काहीतरी इन्कम आपलं चालू करू, भाड्याने द्या, Airbnb वरती टाका. असे बरेचसे पर्याय तुम्ही हा प्लॉट घेतल्यानंतर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तर विचार करू नका. येताना चेकबुक मात्र आठवणी घेऊन या. विनय शिगवण, नंदिनी एंटरप्राइजेस, नंबर दिलेला आहे, डायरेक्ट फोन करा, सेटल व्हा अंजरलेला. खरंच सांगतोय, बीच खूप चांगला आहे. चलो बाय.